अकोट तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय सुधीर पाठक यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक 5 डिसेंबर रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अकोट तालुक्यातील 6 पत्रकारांचा स्वर्गीय सुधीर पाठक यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी अकोट तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक मोबिन शेख, संजय आठवले, दयाराम घनबहादूर, राजेश डांगटे यांनी स्वर्गीय सुधीर पाठक यांच्या आठवणीला उजाळा देत विचार व्यक्त केले। यावेळी अकोट तालुक्यातील पत्रकार राजेश डांगटे, प्रकाश कुगळे, रवी कोल्हे, संदीप ताडे, हर्षल कोल्हे, गणेश बोरचाटे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन अभिषेक पाठक व अनिकेत पाठक यांच्या व मान्यवर पत्रकारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। एक पैलू आपल्या सर्वांसमोर ठेवलेला आहे आणि हा पैलू जवळपास सर्वांनीच अनुभवलेला आहे। त्याच्यासोबत आपले सुख दुःखाचे क्षण घालवलेले आहे। परंतु सुधीर पाठक माझ्यामध्ये मी जेव्हा सुधीरबद्दल जेव्हा आठवले त्यांनी विचारलं तेव्हा सुधीर म्हणजे पत्रकारितेला पडलेलं एक अतिशय चांगलं, अतिशय आनंदी आणि तितकंच जीवनात सुद्धा एक त्यांच्या घडामोडी ज्या आहेत त्या नेहमी प्रेरणा देणाऱ्या आम्हाला सतत आहेत। सोबतचे हो, बरोबरीचे हो, परंतु आमचा मित्र आमच्याकडून लवकर निघून गेला याचं मोठं दुःख आहे। कारण त्यांची जे पत्रकारिता होती, मित्रत्व जे होतं, आम्ही आपलं जगन्नाथ कोंडलेचं जेव्हा प्रिंटिंग प्रेस होता तिथं आमचं जास्त बैठका होत होत्या। त्यानंतर लोकमतमध्ये असताना ते बातम्या वगैरे लिहित असत, तर एक वेगळा अनुभव त्यांच्या गोष्टीतून आम्हाला सातत्यानं जाणवत होता। यावेळी पत्रकार बाळकृष्ण तडी, किरण भडंग, दयाराम घनबहादूर, प्रकाश गायके, बाळासाहेब इंगळे, अरुण काकड, गणेश वाकोडे, राजकुमार वानखडे, राजेश साळुंखे, रामदास बोंडे, महेश देवर, दिनेश बोचे, संतोष विडके, निलेश नवघरे, माधवराव भगत, धीरज बेलसरे, विनोद वासू, देवानंद खिरकर, तीन खान, राहुल कुलट, सागर नहाटे, अभिषेक पाठक, अनिकेत पाठक आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन निलेश पोटे यांनी तर आभार आयोजक अभिषेक पाठक यांनी मानले।